सकाळच्या किंवा संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी पटकन काही बनवायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। अगदी कमी साहित्यामध्ये झटपट आणि कुरकुरीत असा तयार होणारा हा नाश्ता आहे। तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, त्याचबरोबर घरीसुद्धा नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करायची आहे। रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे नॉर्मल कांदे पोहे आपण ज्याचे बनवतो ते पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण पुन्हा थोडंसं पाणी घालून एक 5 ते 10 मिनिट हे पोहे आपण असेच भिजत ठेवणार आहोत। तर पोहे आपले व्यवस्थित भिजलेले आहेत। आता पोह्यांवरलं झाकण काढून पोहे व्यवस्थित चुरून घ्यायचे आहेत। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या देखील वापरू शकता किंवा असाही हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो। सकाळच्या गडबडीमध्ये किंवा मुलं जर शाळेतून घरी आली तेव्हा काही भूक लागली असेल तरी देखील तुम्ही हा झटपट असा स्नॅक्स मुलांसाठी बनवू शकता। आता यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालणार आहोत। तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत। 3ही बटाटे आपण व्यवस्थित यामध्ये क्रश करून घातलेले आहेत। यामध्ये आता आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालणार आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता यामध्ये आपण कट केलेला कांदा आणि कोथिंबीर घालणार आहोत। तर या स्टेजला तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता किंवा भाज्या नाही घातल्या तरी देखील हा नाश्ता असाही खायला मस्त लागतो। आता यामध्ये मी 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स घालणार आहे। तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखटाचं प्रमाण देखील यामध्ये घालू शकता। आता हे सर्व सुके जिन्नस आणि मिश्रण आपण व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। तर खायला खूप मस्त असा लागणारा नाश्ता आहे, त्याचबरोबर अगदी कमी साहित्यामध्ये कुरकुरीत असा तयार होतो। तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर सर्व मिश्रण मी हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये आपण अर्धा चमचा चाट मसाला घालणार आहोत। चाट मसाला नसेल तर यामध्ये तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातला तरी देखील चालेल। आता पुन्हा हे आपण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर झटपट असं आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता याचा आपण नाश्ता बनवायला घेऊया। तर इथे या मिश्रणातला आपण थोडंसं मिश्रण हाताने काढून घ्यायचं आहे। तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवते त्याप्रमाणे याला मी शेप देणार आहे। तुम्ही नॉर्मल गोल जरी याचा शेप ठेवला तरी देखील हा नाश्ता दिसताना खूप मस्त दिसतो। तर इथे मी चौकोनी आकाराचे शेप बनवून घेणार आहे, म्हणजे दिसताना हा नाश्ता खूप मस्त दिसतो। आणि मुलांच्या डब्याला जर तुम्ही अशा प्रकारे जर नाश्ता दिला तर वेगळं काहीतरी म्हणून मुलं देखील अतिशय आवडीने टिफिन फिनिश करून येतील। तर इथे बघू शकता अशा प्रकारे शेप मी बनवून घेतलेला आहे। आता यावरती आपण पांढरे तीळ लावणार आहोत, जेणेकरून हा नाश्ता खायला खूप मस्त लागेल आणि छान कुरकुरीत देखील तयार होईल। तर वरून यावरती छान तीळ लावायचे आहेत। तीळ भरपूर लावायचे म्हणजे नाश्ता खाताना खूप मस्त लागतो। आता हलक्या हाताने थोडंसं तीळ आपण दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये तीळ जास्त सुटणार नाहीत। तर अशाच प्रकारे आपण हा सर्व नाश्ता व्यवस्थित बनवून घेणार आहोत। तर इथे देखील आपण बघू शकता दुसऱ्याही पद्धतीने तुम्ही याचे कटलेट्स बनवू शकता किंवा तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही या नाश्त्यापासून तयार करू शकता। खूप मस्त झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भूक लागली असेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता बनवून खाऊ शकता। तर दुसराही नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे। अशाच प्रकारे मी सर्व शेप्स बनवून घेणार आहे। गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, त्याचबरोबर तेल आपल्याला जास्त देखील घ्यायचं नाही, अगदी थोडंसं तेल आपल्याला इथे लागणार आहे। तर तेल गरम झालं की यामध्ये अशा प्रकारे नाश्ता घालायचा आहे। 1 मिनिटभर हा नाश्ता अजिबात पलटी करून घ्यायचा नाही। 1 मिनिटानंतर आपण हा नाश्ता पलटी करून घेणार आहे। तर एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतरच पलटी करून घ्यायचं, नाहीतर हा नाश्ता तुटू शकतो। तर आता एका चमच्याच्या मदतीने आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। यामध्ये तुम्ही रवा देखील वापरू शकता किंवा भाज्या देखील वापरू शकता। तर नेहमीचे पोहे आणि रवा खाऊन कंटाळा आला असेल, काहीतरी वेगळं खायचं असेल तरी देखील हा नाश्ता म्हणून अतिशय मस्त आहे। त्याचबरोबर घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल आणि काही बनवायचं असेल तरी देखील हा स्नॅक्स तुम्ही लहान मुलांसाठी बनवू शकता। सर्व बाजू पलटी करून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजू छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊया। तर हा नाश्ता भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कमीत कमी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा नाश्ता अगदी झटपट असा भाजून तयार होतो। तर इथे आपण दोन्ही बाजू व्यवस्थित छान याच्या भाजून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता नाश्त्याला रंग देखील सुरेख आलेला आहे आणि नाश्ता आपला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे। आता एका झाऱ्यावरती आपण हा नाश्ता काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता तीळ लावल्यामुळे किती नाश्ता सुंदर दिसत आहे, तेवढाच खायला देखील खूप मस्त आहे।
अशाच प्रकारे आपण या नाश्त्याची दुसरी बॅच देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर दुसरी ही बॅच आपली व्यवस्थित भाजून तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता घरातील अवघ्या किरकोळ साहित्यामध्ये हा नाश्ता आज आपण बनवलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। अतिशय कुरकुरीत असा हा स्नॅक्स आहे, तुम्ही मुलांसाठी किंवा स्वतःसाठी नक्की बनवून पहा। त्याचबरोबर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।